सकाळची वेळ होती. पूजा घराची साफसफाई करत असताना तिला कपाटामागे एक जुना कागद सापडला. त्या कागदावर एका अनोळखी व्यक्तीचं नाव होतं. पूजाला आश्चर्य वाटलं, कारण त्या नावाबद्दल घरात कधीच कोणी बोललं नव्हतं. ती कागद घेऊन आपल्या सासूबाईकडे गेली आणि विचारलं, आई, हा कागद कोणाचा आहे आणि या व्यक्तीबद्दल घरात कोणी का बोलत नाही? सासूबाईच्या चेहऱ्यावर अचानक चिंता दिसली. त्या काही क्षण शांत राहिल्या आणि म्हणाल्या, काही गोष्टी काळाच्या पडद्याआड गेलेल्या बऱ्या असतात. पण पूजाच्या मनात प्रश्न वाढत गेला. त्या रात्री तिला पुन्हा कपाटाजवळ आवाज आला. तिने पाहिलं तर तिचे सासरे एक जुनी पेटी बाहेर काढत होते. पूजाने काहीही न बोलता दुरून पाहिलं. दुसऱ्या दिवशी सासऱ्यांनी स्वतः तिला जवळ बोलावलं. ते म्हणाले, तुला जे सापडलं ते या घराचं 30 वर्ष जुने रहस्य आहे. त्यांनी ती जुनी पेटी उघडली. त्यात एक फोटो, काही पत्र आणि एक जुनी डायरी होती. डायरीमध्ये लिहिलं होतं की अनेक वर्षापूर्वी या घरातील एका व्यक्तीबद्दल एक मोठा गैरसमज झाला होता. त्या गैरसमजामुळे एक नातं तुटलं होतं आणि घरातील सगळ्यांनी एक सत्य लपवून ठेवलं होतं. पण खरं सत्य असं होतं की ज्याला सगळे दोषी समजत होते त्यानेच त्या कुटुंबासाठी सर्वात मोठा त्याग केला होता. सासऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, आम्ही वेळेवर सत्य सांगू शकलो नाही, म्हणून हे रहस्य इतकी वर्ष बंद पेटीत राहिलं. पूजाने सगळ्यांना एकत्र बसवलं आणि ती पत्र वाचून दाखवली. ज्यांच्या मनात वर्षानुवर्ष राग होता तो एका क्षणात संपला. घरातील हरवलेलं नातं पुन्हा जोडलं गेलं. त्या दिवशी सगळ्यांना एक गोष्ट समजली, कधी कधी सत्य लपवल्यामुळे समस्या वाढतात, पण योग्य वेळी सांगितलेलं सत्य अनेक तुटलेली नाती पुन्हा जोडू शकतं. बोध, गैरसमजापेक्षा सत्य मोठं असतं आणि नात्यांपेक्षा कोणतीही गोष्ट मौल्यवान नसते.